नमस्ते, मी शुभांगी एच आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण एका ब्लाऊज पीसपासून 2 गुढीच्या साड्या बनवण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत। तर इथे पाहू शकता, खालच्या गाठाकडून आपण 25 इंच उंचीवरती खूण केलेली आहे। तसंच त्याच गाठाच्या दुसऱ्या साईडने 4 इंचावरती खूण केलेली आहे। आता आपण इथे उंचीच्या खुणेपासून सरळ 5 इंचावरती खूण करून रेषा आखून घेतलेली आहे। तसंच 4 इंचाच्या खुणेपासून सरळ आखलेल्या 5 इंचाच्या खुणेपर्यंत अशी तिरपी रेषा आखून घेतलेली आहे। आता आपण ही तिरपी रेषा आखून कट करून घेऊया। तर ही आपली एका साडीसाठी आपला कपडा तयार आहे। आता हाच कपडा आपण उचलून वरच्या काठावरती असा ठेवलेला आहे, पाहू शकता। तर दुसऱ्या गुढीच्या साडीसाठीही आपला हा कपडा तयार आहे आणि आपल्याकडे दोन्ही पॅटर्नच्या मध्ये थोडासा कपडा जो शिल्लक आहे तो आपल्याला पुढे लागणार आहे। आता आपण प्लेट बनवायला सुरुवात करणार आहोत। ज्या साईडने आपण गुढीची उंची घेतलेली आहे त्या साईडच्या काठाकडून पहिली प्लेट घेतलेली आहे। आता आपल्याकडे काठाचा जी रुंदी आहे काठाची ती कमी असल्यामुळे आपण आपल्या इथे कमी प्लेट येणार आहेत। तर प्रत्येक प्लेटमध्ये आपण अशी उंची ठेवलेली आहे आणि फक्त 3 प्लेटमध्ये अतिशय सुंदर दिसणारी गुढीची साडी ही तयार झालेली आहे, पाहू शकता। समोरचा कपडा असा सरळ रेषेमध्ये आखून कट करून घेतला। आता आपण इथे शिलाई करून घेऊया। दाखवल्याप्रमाणे सरळ कट केलेला कपडा आपण शिलाई करून घेतलेला आहे। तसंच जी आपली वरती शेवटची प्लेट आहे तिथे सुद्धा शिलाई करून घेतलेला आहे। आता आपण या प्लेट व्यवस्थित एकसारख्या वरच्या साईडने आपण एकावर एक प्लेट ठेवलेले आहेत। जेवढी आपल्या प्लेटची रुंदी आहे तेवढा आपण एक कपडा घेणार आहोत। इथे पहा, जेवढा रुंदी आहे तेवढा कपडा घेऊन 5 इंच उंची ठेवलेली आहे कपड्याची। असे 2 पॅटर्न घेतले। एका पॅटर्नच्या खालच्या साईडने शिलाई केलेली आहे। शिलाई केलेला पॅटर्न बाजूला ठेवून आपण दुसरा हा कपडा इथे गुढीच्या वरच्या प्लेटवरती असा शिलाई केलेला आहे, पाहू शकता। आता आपण 2 छोट्या छोट्या नाड्या घेणार आहोत, जे की आपण काही घाटी फुलहार बांधण्यासाठी आपल्याला उपयोगी येणार आहे। त्यासाठी सुद्धा आपण छोटे छोटे इथे नाड्याला फुलं बनवलेली आहेत। 1.5 इंच रुंदी आणि 1.5 इंच लांबी घेऊन चौकोन असा घेऊन असे छोटी छोटी नॉडची फुलं बनवलेली आहेत, लटकन बनवलेली आहेत। आता आपण या नॉड कशा ठेवलेल्या आहेत पाहू शकता। आतून ठेवायच्या आहेत। आतल्या साईडने या नॉड अशा दोन्ही साईडने ठेवल्या आणि जो शिलाई केलेला कपडा आहे तो असा वरच्या साईडने ठेवून फक्त 3 साईडने शिलाई केलेली आहे, पाहू शकता। शिलाईची सुरुवात आपण इथून केली। नॉड पॅक करून वरच्या साईडने शिलाई करून घेतलेली आहे। पुन्हा आपण इथे वरती नॉड पॅक करून खालीपर्यंत शिलाई घेतली। अशा पद्धतीने आपण हा कपडा शिलाई केलेला आहे। कॉर्नरला कट देऊन हा कपडा पलटी करून घेऊया। तर पाहू शकता, अतिशय सुंदर अशी आपली गुढीची साडी तयार झालेली आहे। दोन्ही साईडने नॉड आलेले आहेत। मागच्या साईडने इथे काठीमध्ये अडकवण्यासाठी कप्पा बनवलेला आहे आणि समोरच्या साईडने हा वरचा कपडा थोडासा प्लेन वाटत आहे, त्यासाठी आपण इथे पॅच लावलेला आहे। आता ही साडी आपली अतिशय सुंदर अशी दिसत आहे आणि अशा आपण 2 साड्या बनवलेल्या आहेत एका ब्लाऊज पीसपासून। ही ब्लाऊज पीसपासून साडी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा। तसंच नऊवारी साड्यांचे कटिंग शिलाईचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, नक्की पहा। धन्यवाद।